गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग. श्री रुद्र आनंद या मालिकेमधील 5व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आतापर्यंत 4 भाग झाले आणि तुमच्या सर्वांचा सपोर्ट खूप छान आहे. आपण छान रुद्राच्या अनुवाकाचा संपूर्ण अर्थ समजून घेतो. त्या ओळींचा अर्थ बघायचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे रुद्र म्हणण्यामध्ये जे स्वर चढ-उतार त्याचीही प्रॅक्टिस आपण करतो आणि माझी खात्री आहे, की हा भाग झाल्यानंतर तुम्ही पुन्हा-पुन्हा हे व्हिडिओज पाहत असाल आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिसही करत असाल. काय आहे, की ही जी सगळी सूक्तं आहेत, ती माणसांनीच माणसासाठी दिलेली आहेत. कोणी सांगावं, पुनर्जन्मावर विश्वास असलेल्या सर्व लोकांनी हे विचार करायला हरकत नाही, की कधीतरी आपण सुद्धा काही हजार वर्षांपूर्वी या कारभारामध्ये असू की. बरं रुद्र कोणी एकट्याने लिहिलाय का? कल्पना नाही. त्यांचा या कवींचा संघ होता का? एक पद्धतीची टीम होती का? आपल्याला कल्पना नाही. कदाचित आपण सुद्धा असू, कोणी सांगावं. पण कुणी लिहिलं, याच्यापेक्षा कसं लिहिलं, का लिहिलं, याचा एक महत्त्वाचा भाग असा असतो, की उत्कृष्टता आणि शांतता या 2 पावलांनी वाट चालायची असते ती आनंदाची. मग तो रुद्र असेल, श्रीसुक्त असेल, गणपती अथर्वशीर्ष असेल, रामरक्षा असेल, ही आपल्याच माणसांनी त्या भाषेमध्ये लिहून ठेवलं, संस्कृत भाषेमध्ये. जगातल्या प्रत्येक देशांमध्ये, जगातल्या प्रत्येक ठिकाणी जिथे-जिथे मानव संस्कृती उदयाला आली, तिथे-तिथे प्रत्येक ठिकाणी हा प्रयत्न झालेला आहे. फक्त आपल्याच देशात झाला, दुसऱ्या देशांमध्ये झाला नाही, आपल्याच धर्मात झाला, दुसऱ्या धर्मामध्ये झाला नाही, असं काही जण म्हणतात. पण असं नाहीये. प्रत्येक जण या आनंदाच्या वाटेवर आहे आणि त्या आनंदाच्या वाटेवर असलेल्या प्रत्येक संवेदनशील माणसाने त्याला आलेले अनुभव, त्यासाठी त्यांनी केलेली प्रॅक्टिस असेल, त्यामध्ये त्याला आलेले यश किंवा अपयश, या दोहोंच्या मदतीने काही सूत्र लिहून ठेवली. आपल्याला माहिती असलेली सूत्र आता ह्या जन्मात तरी काही जी आहेत संस्कृतीतनं आलेली, त्यातला हा एक रुद्र. हं. तर 5व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला ही ट्यून असते. ही ट्यून 2012 साली मी तयार करून घेतली. 2012 साली मी जे हे काही करतोय प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रकल्प व्यवस्थापन, प्रोग्राम मॅनेजमेंट अनेकविध ऑर्गनायझेशन्सना मला जेवढी जमेल तेवढी मी मदत करत असतो आणि त्याही ऑर्गनायझेशन्स मला अगदी आनंदाने बोलवत असतात. कुठल्या ऑर्गनायझेशन्स, मी नक्की काय करतो, काय करत आलेलो आहे, याबद्दल मी हळू प्रत्येक भागामध्ये थोडी-थोडी माहिती देत जाणार आहे. तर 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला माझा लोगो मिळाला. माझ्या एका मित्राने दिला आणि मला तो करून. डी-जी जो दिसतो तो इकडे दिसतोय, दोन्हीकडे दिसतोय बघा. धनंजय गोखले. आणि त्याच वेळेला ट्यून मला शास्त्रीय संगीत आवडतं, देशराग आवडतो. ही जी ट्यून आहे ती देशरागावर आधारित आहे. हा आत्ता फक्त शेवटचा हार्प आहे, तो पूर्ण लूप नाहीये. कधीतरी वेळ मिळाला की या 12 भागांमध्ये कधीतरी एका भागामध्ये आपण तो संपूर्ण ऐकू. 1 मिनिट 40 सेकंदाचा आहे. आजचा आपला भाग 5 पण अनुवाक 4. कारण पहिल्या अनुवाकाने आपले 2 भाग घेतले कारण मोठा अनुवाक होता. आज 17 ऋचांचा 17 ओळींचा आपला अनुवाक आहे. 4था अनुवाक, पण भाग मात्र 5वा. नेहमीप्रमाणे आपण शांती मंत्राने सुरुवात करू. आता मी शांती मंत्र एक-एकदा सांगणार आहे. शांती मंत्र जवळ-जवळ 12-13 वेळा आपला म्हणून होणार आहे. मात्र म्हणण्यापेक्षा सुद्धा या शांती मंत्रामध्ये काय सांगितलंय, मन मधू, कर्म मधू, वाणी मधू, सांगणं मधू आणि एकंदरच इन्क्लिनेशनच मधूकडे, गोडव्याकडे. हां, मग आपण आता तो शांती मंत्र म्हणूया. आठवण करून देण्यासाठी हे स्टार्स इकडे दिसतात. काळा, हिरवा, काळा, काळा, लाल. मध्येच कधीतरी मी संथा देत असताना हे म्हणतो सुद्धा. काळा, हिरवा, काळा असं म्हणत असतं की नाही मध्ये-मध्ये. चला मग आता म्हणूया. तंबोरा मागे आहे. ज्यांना एक साथ असते त्या तंबोराची, एक रेलिंग असतं. म्हणूया. ओम इडा दे बहुर मनोर. काय झालं? हं, आता आता तुम्ही म्हणाल की अरे
सुरू नाही केलं तर थांबलास कसा? मनोर मनोरयज्ञानी. पुन्हा एकदा, माझा अभ्यास नाहीये, अजून अभ्यास तेवढा झालेला नाहीये की या स्वरांना, या अक्षरांना हेच स्वर का दिले, हाही अभ्यास करण्यासारखा आहे. मात्र माझा अजून तेवढा झाला नाही, अजून त्या अर्थामध्येच मी अडकलोय म्हणण्यापेक्षा त्याचा इम्प्लिमेंटेशन चालू आहे, थोडं थोडं का होईना अशा पद्धतीचं. तर आता तो हिरवा स्वर होता, म्हणजे वर जाणारा स्वर होता, तो एकदम खाली लागला. बॉडी, आपलं शरीर जे आहे ते अतिशय चाणाक्ष आहे. आपण त्याला शिकवतो तसं ते वागतं. त्यांनी बरोबर सांगितलं, "ए अरे, ते चुकलं जरा थोडंसं." म्हणून मी थांबलो. चला आता पुन्हा म्हणूया. हे आणि प्रत्येकाला कळतं. चला. ओम इडा देवहुर्मनुर्यज्ञनी बृहस्पतिरुक्ता मदानी सगशिषद् विश्वे देवा सूक्तवाच पृथिवी मातर्मामाहिगसी मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यांसग शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यः तम्मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः. या अनुवाकाबद्दल म्हणजे शांती मंत्राबद्दल मी मध्ये मध्ये सांगीन. हा, पुन्हा एकदा सगळ्या ओळींचा अर्थ सांगेन. परत एकदा, आपले प्रत्येक भागाला काही रूपरेखा आहे आणि प्रत्येक भागाची नावं सुद्धा आहेत. हं. ती माझ्या पहिल्या मेसेजमध्ये आहेत. जमलं तर आज मी सांगीन पहिल्या भागाचं नाव काय, दुसऱ्या भागाचं नाव काय, तिसऱ्या, चौथ्या, आजच्या पाचव्या. त्या भागामधल्या एकंदर अर्थाला साजेस असं ते नाव दिलेलं आहे. हं. एकंदर आपला भाग, आपल्या अनुवाकाची ओळख असते. आज आपला चौथा अनुवाक, त्याची ओळख असेल. आणि मग त्याच्यामध्ये काय 12, 15, 17, 20 ज्या काही ऋचा असतील त्यांचे गट आहेत. ते गट अ, काही अर्थाने एकत्र करून असे बांधलेले आहेत. मग त्या गट आधी मी म्हणून दाखवतो. मग आपण ती एकत्र प्रॅक्टिस करतो. मध्ये त्या गटातल्या प्रत्येक ऋचेचा मी अर्थ सांगतो आणि मग सगळे म्हणून पुन्हा एकदा सगळा अनुवाक सुद्धा म्हणतो काही वेळेला. आजही असे 3 ते 4 गट आहेत. अ, पुन्हा एकदा सांगतो, की हे YouTubeवरनं प्रसारित होतंय. माझी सगळ्यांना विनंती आहे, की माझा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यामागचं कारण एवढंच, की याही आधी अनेक कोर्सेस मी YouTube चॅनलवरनं प्रसारित केलेले आहेत. आता पासून ठरवलंय, की फक्त YouTube चॅनलवर प्रसारित करायचे. याआधी Zoomवरनं सुद्धा मी मीटिंग्ज घ्यायचो. Zoomवर सेशन्स असायची. काही प्रीमियम कोर्सेस असतात आणि काही फ्रीमियम कोर्सेस असतात. प्रीमियम याचा अर्थ ऐच्छिक फी असते. प्रीमियम याचा अर्थ अगदी मोजके पार्टिसिपंट असतात. काही ठिकाणी तर फक्त 26 पार्टिसिपंट्स, काही ठिकाणी 55. अप्लाइड भगवद्गीता लेव्हल 1 हा जो कोर्स आहे तिथे फक्त 100 प्लस 25, 125 त्याच्यापेक्षा जास्त घेत नाही. ऑफकोर्स त्याला फीस पण असतात. तिथे मात्र आपण Zoom हा प्लॅटफॉर्म वापरतो. हा सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी खुला आहे. रुद्र आनंदाच्या सुद्धा लेव्हल्स असणार आहेत. लेव्हल 1, 2, 3, 4. जसं अप्लाइड अथर्वशीर्ष याच्या लेव्हल्स आहेत. अथर्व आनंद सर्वांसाठी. मग अप्लाइड अथर्वशीर्ष लेव्हल 1 हा पुन्हा कंट्रोल्ड असतो. लेव्हल 2, लेव्हल 3 तसंच भगवद्गीतेचं सुद्धा आहे. गोष्ट भगवद्गीतेची आता येत्या 2 महिन्यापासून सर्वांसाठी खुला होतोय.
तो पूर्वी फक्त झूमवर चालायचा. अप्लाइड भगवद्गीता आता फक्त झूमवर चालेल. पार्टिसिपंटचं रजिस्ट्रेशन असतं. रूमवर रूमवर ब्रेकआउट रूम्स वगैरे असतात झूमवर. त्या सगळं असतं. तर झूम न घेता यावेळेला युट्यूब आपण करतोय. कदाचित या भागामध्ये 2 ते 3 असे कमर्शियल ब्रेक्स असू शकतात. ते तुम्ही स्किप करू शकता आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. प्रश्न विचारा, चॅटमध्ये प्रश्न लिहा. मी चॅट बघणार आहे प्रत्येक वेळेला, प्रत्येक भागानंतर आणि ते प्रश्न मी चॅटवर उत्तर देईन किंवा मध्ये कधीतरी सगळ्या प्रश्नांची एकत्र उत्तरं करून मी एक भाग सुद्धा करेन. मग आता आपण अनुवाक 4 यामध्ये पहिला जो भाग आहे, तो फक्त 2 ऋचांचा आहे. मात्र त्याच्या आधी संपूर्ण अनुवाकामध्ये काय सांगितलंय? मागच्या अनुवाकामध्ये आपण असं पाहिलंय अनुवाक 3 हा अराजक, भयान सगळं घाबरवणारं सगळं अस्तित्व होतं. तुम्ही लक्षात असेल चोरांना, लुबाडणाऱ्यांना, मारणाऱ्यांना, स्कृका, बिभ्यो, जिगा, ग, सद्भो, मुष्ण या सगळ्यांना असे नमस्कार होतं. तर अनुवाक 4 मध्ये संघटित, व्यवस्थित, दृश्य मानवी समाज रचना अशी दाखवलेली आहे. म्हणजे ही जी एनर्जी आहे ती फक्त अंधारात नाहीये, ही एनर्जी प्रकाशात सुद्धा आहे. हे मात्र मागच्या अनुवाकात आपण पाहिलं. या अनुवाकामध्ये ही एनर्जी ज्यावेळेला संघटित स्वरूपात समाजाच्या किंवा स्वतः समाज म्हणजे शेवटी इंडिव्हिज्युअलचाच एक समुदाय आहे. तर प्रत्येकाच्या भल्यासाठी म्हणजे त्या शांतता, उत्कृष्टता, आनंद जे मी सुरुवातीला सांगितलं त्याच्यासाठी. तर हे काय आहे? ते नमक आपण म्हणतोय, नमस्कार आहे म्हणजे त्यांची जाणीव आहे. तर आज या अनुवाकामध्ये कुणाकुणाची जाणीव ठेवली आहे? तर सैन्य आणि योद्धे म्हणजे काय थोडक्यात? तर सामूहिक ताकद, संघटन, संरक्षण, कुटुंब, समूह, गण म्हणजे काय थोडक्यात? तर पाया, व्यवस्थेचा पाया, कम्युनिटीचा पाया, समाजाचा पाया आणि त्याचबरोबर नेतृत्व, लीडरशिप आणि मॅनेजमेंट, व्यवस्थापन. आकार आणि साधनं हा तिसरा गट आहे, ज्यांची जाणीव या अनुवाकामध्ये ठेवली आहे. म्हणजे थोडक्यात काय? वेगवेगळे गट आणि स्तरीकरण. म्हणजे स्तरीकरण कोणाला उंच-नीच दाखवण्यासाठी नाही. पण कुठेही एक ऑर्डर फॉलो करण्यासाठी कुणीतरी अकाउंटेबिलिटी घेतं, कुणीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतं. असं सामाजिक स्तरीकरण साधना. अर्थव्यवस्था आणि उद्योग असा चौथा गट आहे, की त्याच्यामध्ये उत्पादन आलं, वितरण आलं, म्हणजे मार्केटिंग म्हणू आपण, लॉजिस्टिक्स म्हणू, डिस्ट्रिब्युशन आलं आणि विविध कौशल्य आली. आणि 5वा आणि शेवटचा गट म्हणजे मानव आणि प्राणी यांचं सहजीवन, जबाबदारीवर आधारित सहकार्य. ऋचा 2-2, 3-3च आहेत. पण तरीसुद्धा त्यांचा अर्थ खूप मोठा आहे. पहिला भाग 2 ऋचांचा आहे. दुसरा भाग कुटुंब, समूह, गण 4.345 अशा 3 ऋचांचा आहे. आकार, साधनं 6, 7, 8, 9, 10 अशा 5 ऋचांचा आहे. अर्थव्यवस्था आणि उद्योग 11, 12, 13, 14, 15 अशा 5 ऋचांचा आहे. आणि मग मानव, प्राणी, सहजीवन असा 4, 16, 4, 17 चौथा अनुवाकात असा भाग आहे. आजच्या आयुष्याशी याचा संबंध असा की माणसाने निर्माण केलेल्या प्रत्येक संस्था या सुद्धा एनर्जीचीच प्रारूप आहेत. गट आहे, व्यवसाय आहे, छोटे सब ग्रुप्स आहेत, सबनेट्स आहेत, सगळे त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये आपण साधनं बघणार आहोत. रथ आहे, रथपती आहे. आजचं जर का कनेक्ट करायचं झालं तर आपण कुठल्या रथावर बसलोय? बाबा कॉर्पोरेटमध्ये कोणी असेल तर ते लॅपटॉप असतं. नाही गाडी नाही का आपली फोर व्हीलर आहे, टू व्हीलर आहे आणि त्याचबरोबर रथपती म्हणजे ते वापरण्याचं कौशल्य. अशी साधनं आणि साधन वापरणारा असा तो साधक आणि त्यातून जे मिळतं ते साध्य, असा सगळा भाग आहे. दैनंदिन जीवनातली प्रत्येक कृती या साधनांशिवाय अपूर्ण आहे. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये कृष्ण सांगतो ना, अधिष्ठान कशाकरता करतोय, नक्की काय करणार आहे, कुठे पोहोचायचंय? अधिष्ठानम तथा कर्ता, करणारा किंवा करणारे अनेक जण. करणम म्हणजे उपकरणं, साधनं. पृथक विधम उपकरणम, विविधाश्च पृथक चेष्टा, विविध पद्धतीचे ॲक्शन्स आणि या चारातनं उभं राहतं ते तुझं दैव, असं कृष्ण अर्जुनाला सांगतो त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात मानवी समाज रचना, व्यवसाय, कौशल्य, साधनं, प्राणीसृष्टी या सगळ्यांची ऊर्जा मूळ आहे. हाच तोच भाव आहे. हे भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलंय शेवटी, की जे आहे ते मीच आहे. म्हणजे ती ऊर्जाच आहे. सगळीकडे ऊर्जाच आहे. बीजम तद अहम अर्जुन. या सगळ्यांचं मूळ मी आहे. असा आजचा चौथा अनुवाक आहे. मग आपण आता पहिला भाग म्हणू 4.1, 4.2 हे आधी म्हणूया आपण आणि मग पुढे जाऊया. 2च ऋचा आहेत. मला असं वाटतं, की त्या एकदा म्हणूया आपण आणि माझ्याबरोबर तुम्ही प्रॅक्टिस करा. आता तुम्हाला माहीत झालंय. हां. नमः आव्याधिनीभ्यो. निळा आहे त्यामुळे वरती अजून डबल रेगा आहेत बघा. नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्ति
विविध्यन्ति भश्य. अगदी संस्कृत फोड सांगायची असेल ना, तर भ्याः आहे ते. नम आव्याधिनीभ्यः विविध्यन्तीभ्यः च वः नम. आणि सगळ्यांना दरवेळेला वहा, आणि सगळे आणि सगळे आणि सगळे. हा, चला म्हणूया. संपूर्ण म्हणूया शांतपणे माझ्या मागोमाग बघा. नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च भो नमो. नम उगणाभ्यस्तृग हतीभ्यश्च वो नमो. नम उगणाभ्यस्तृग हतीभ्यश्च वो नमो. सोपे सोपे अर्थ आहेत. अव्याधिनीभ्यो विविध्यन्ते. स्त्रिया, युद्धामधल्या स्त्रिया, जवळून मारणाऱ्या योद्ध्या स्त्रिया, अव्याधिनी, आणि विविध पद्धतीने शत्रूंचा नाश करणाऱ्यांचे. मग त्या स्त्रिया असतील पुरुष असतील, विविध्यंती, जवळून मारणाऱ्या स्त्रियांना विविध्यंती बा, कारण ते स्त्रीलिंगी आहे म्हणून. आता स्त्रिया असं म्हटल्यानंतर लगेच शारीरिक लिंगावर जायचं नाही. पुरुष म्हटल्यानंतर लगेच शारीरिक मानव आहे आणि ऊर्जा आहे, ती खेळ आहे. त्यामुळे स्त्रिया ही ऊर्जेचं रूप सुद्धा असू शकतं. ऍक्च्युअली स्त्रीचं रूप सुद्धा असू शकतं. तर जवळून मारणाऱ्या स्त्रियांना किंवा विविध शक्तींना आणि विविध प्रकारे भेदणाऱ्या शक्तींना, समाजातील प्रत्येक व्यक्ती, तिचं लिंग काहीही असो, आपण पटकन दोन लिंगांमध्ये विभक्तो, पण महाभारतामध्ये सुद्धा भीष्माला मारायला थर्ड जेंडर वापरायला लागलं होतं. त्यामुळे कुठलंही त्याच्यामध्ये भेद नाहीये. त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने ती मंडळी आव्हानांची सामना देत असतो. प्रत्येक स्त्री, पुरुष, थर्ड जेंडर, हे सगळं त्या त्या पद्धतीने त्या त्या समाजामध्ये ही ओळख सर्व प्रकारच्या लढाऊ लोकांसाठी, की जे स्वतःच्या समस्यांवर स्वतः उपाय काढतात, अशा लोकांसाठीचा हा ऋचा आहे. नम उगण अभ्यस्तृग हाती भ्यश्च भो नमो. उगण म्हणजे सैन्य किंवा गट. गण, उगण. गण म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही तसं. आणि तृग, तृण म्हणजे तीन. तृहातीभ्य म्हणजे तीन पंक्तींमध्ये. आता याचं मला काय दिसतं, की म्हणजे आता मी ज्यावेळेला कोचिंग करतो, अगदी सिनियर मंडळींना सुद्धा, सीई असो, मॅनेजिंग डायरेक्टर असो, किंवा लेवल 1, लेवल 2, लेवल 3, एकट्या माणसाला कुठलीच गोष्ट जमवण्यास काही म्हणजे उपयोग नसतो जमून. हे ग्रुपनी जमावं लागतं, आणि एकट्यापेक्षा ज्यावेळेला दोन असतात, त्यावेळेला 1+1 2 पेक्षा खूप जास्ती होतात. त्यामुळे मी बऱ्याचदा बडी पेअर करतो, की तुम्ही दोघांनी मिळून ही असाइनमेंट सोडवा. हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे तुमच्या ऑर्गनायझेशन मधला. तर 2 किंवा ट्रायो पण म्हणतात. पेअर, ट्रायो, स्क्वाड्रन असं म्हटलं जातं कुठलीही गोष्ट करत असताना. हा ट्रायो आहे बघा, आणि ट्रायो खूप चांगला, कारण 2 लोकं बोलत असताना तिसरा ऑब्झर्व्हर जातो. लर्निंग इम्प्लिमेंटेशन प्लॅन करत असताना, स्पेशली आपल्या हे जे प्रीमियम कोर्सेस असतात, त्याच्यामध्ये हे बडीज खूप महत्वाचे काम करतात. बडीज आणि पुढे काम करत करत ट्रायो. तर असं एकत्रित कामासाठी हे छान असतं. आता अजून एकदा हा भाग वाटल्यास आपण म्हणूया, आणि मग पुढे जाऊया. आता छान. हं. आणि हा म्हटला पुढचा पण म्हणू लगेच, 4.34 वगैरे सुद्धा. अ, नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्ति भश्च भो नमो. नम उगणाभ्यस्तृग. परत एकदा सांगतो, तो जो चंद्रकोर आहे, डॉट आहे, तो गुंग असं पण म्हणजे अनुस्वारासारखा त्याचा वापर होऊ शकतो. नम उगणाभ्यस्तृग हतीभ्यश्च भो नमो. हे 2 झाले. आता म्हणा, ऐकता आता डोळे मिटा थोडं, आणि ज्याने हेडफोन लावले असेल त्याने तर छान अजून सेन्सिटाईज होईल. स्वरांच्या मागे जा, अलगद. नम
आव्याधिनीभ्यो विविध्यन्ति भश्च वो नमो नमः उगणाभ्यस्तृग हतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो 4.1 4.2 म्हटल्या आणि पुढच्या भागाच्या 3 4 5 या पण ऋचा आपण म्हटल्या. गृत्सपती घरात राहणारे. आता त्याचा अर्थ आपण नंतर पाहणार आहोत. पण आधी या म्हणूया. आता मी काय सांगितलं होतं तुम्हाला, की स्वराच्या मागोमाग जायचं आणि बुद्धीला थोडा विसावा द्यायचा. सातत्याने आपली बुद्धी म्हणजे बुद्धीच ही चौथी लेयर आहे आपल्या ह्याच्यावरची. मती, धृती, स्मृती, बुद्धी, प्रतिभा अशा त्या एक वरती प्रज्ञा असं ते जातात तसं. पण अ, सारखं जजिंगला जातं. ह्याच्यापेक्षा हे चांगलं, ह्याच्यापेक्षा हे वाईट, हे चांगली मोठं, हे कमी, हे हा वर गेला, हा खाली गेला. फक्त त्याच्याबरोबर जायचं. त्यांनी जे शांतता मिळते आणि त्यातूनच लक्षात असेल तर शयानेभ्य शांतता आली की क्रिएटिव्हिटी वाढते. म्हणून मी तुम्हाला आपलं फक्त एक हे दिलं. आता चला, आता म्हणत असताना सुद्धा अलगद त्या स्वरांबरोबर, रंगाबरोबर जाता आलं तर बघा. नमो गृत्सेभ्यो गृत्सपतेभ्यश्च नमो गृत्सेभ्यो गृत्सपतेभ्यश्च वो नमो लाल काळा लाल नमो गृत्सेभ्यो गृत्सपतेभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो निळा त डबल रेख म्हणजे नमो हा हिरवा झाला. नमो वर जाईल तो. व्राते नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो. आता या ऋचा त्याच्या सोप्या आहेत. एक एक पूर्ण म्हणूया. नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो सुरेख. काय अर्थ याचा? गृत्सेभ्यो म्हणजे गृत्स गृत्सपती, व्रात व्रातपती, गण गणपती. अतिशय छान आहे. सामाजिक रचना आपण म्हटलं ना तसं. आता एक युनिट आहे समाजाला. कुठलाही समाज असो. आता आपल्या समाजामध्ये आपण एक युनिट सध्या तरी अजून काही काळ तरी आपण असं म्हणूया, की कुटुंब हे एक युनिट आहे. किंवा म्हणाल लगेच असं काय म्हणतोस काही काळ वगैरे. फॅक्ट्सच्या फॅक्ट्स आहेत. तिसऱ्या अध्यायात काय पाहिलं आपण? तिसऱ्या अनुवाकामध्ये काय पाहिलं? जे उत्पत्ती आहे, ज्याला स्थिती आहे, त्याला आज ना उद्या लय येणार आहे. त्यामुळे रडून भाकून उपयोग होणार नाहीये. आमच्या वेळेला असं नव्हतं, आमच्या वेळेला असं नव्हतं, आमच्या वेळेला असं नव्हतं म्हणजे आमची वेळ नाही ना ही. असं मी सांगतो पर्सनल काउन्सिलिंगमध्ये.
मी गंमत म्हणून सांगतो की आमच्या वेळेला असं नव्हतं, असं म्हटलं की आपण म्हातारं होतो. असं नाही म्हणायचं. कधीच नाही म्हणायचं. म्हातारं व्हायचं नाही असं म्हणत नाही मी. वृद्धत्वाकडे जायचंच प्रत्येकाने. पण आता कुटुंब हे युनिट आहे. उद्या नसेल कदाचित कुटुंब युनिट, पण युनिट राहणार एवढं नक्की. मग तो एक एक इंडिव्हिज्युअल सुद्धा राहील. समाज हा सामाजिक प्राणी आहे ना माणूस. त्यामुळे समाज घडणार. युनिट बदलतील. माहिती नाही काय असेल ते. पण आत्ताच युनिट काय? कुटुंब, गृत्स. मग कुटुंब प्रमुख, गृत्स पती. कुटुंब प्रमुख म्हटल्यानंतर जो कोणी कुटुंबाच्या प्रमुखाचा रोल करतो. बऱ्याचदा चूक कुठे होते? आता चूक हा शब्द मी वापरतोय तो चुकतोय माझा. चूक म्हणजे कोणाला तरी एकाला सांगितलं तर गृत्सपती. तू चीफ. चीफ हा रोल आहे. गणपती हा रोल आहे. त्या खुर्चीवर रोल आहे तो. कायम तोच एक माणूस खुर्चीवर बसला तर पंचायत येईल. काही डिसिजन घेत असताना घरातला सर्वात लहान माणूस सुद्धा चीफ झाला पाहिजे तो. हां, तो डिसिजन फायनली कोणतरी आपण म्हणतो की नाही, हा डिसिजन ह्याच्यासमोर मांडला पाहिजे. अप्रुव्हल वगैरेसाठी नाही. सगळ्यांनी मिळूनच डिसिजन घ्यायचा आहे. आणि त्या वेळेला जो चेअरमन, चेअरपर्सन असा तो गृत्स आणि गृत्सपती. सामाजिक रचनेच्या मुळाशी पोहोचण्यासाठी आहे. आणि मग व्रातपती. व्रात सुद्धा हा जमाव आहे. आपल्या अथर्व शीर्षामध्ये शेवटची नाही करू, अशीच तर चालते किती. हां, मग व्रातपती समूह नायकांना आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा किती म्हणजे आपल्या समाज रचनेमध्ये सुद्धा कितीतरी समूह आहेत. आता ज्येष्ठ नागरिक संघ आहे की नाही समूह? आहे. बॅडमिंटनपटूंचा संघ आहे की नाही? आहे. त्यामुळे असे समूह असतातच असतात. असतातच. अगदी गंमत म्हणून सांगतो हां, लगेच असं काय उदाहरणं देतो. सगळ्यांना समजावीत म्हणून उदाहरणं देतोय. मग आता मी ज्या वेळेला काउन्सिलिंगला जातो, कोचिंगला जातो, एक समजा 10-15 लोकांचा गट असला, तर त्याच्यात 2-3 जण सिगारेट पिणारे निघतात. बाकीच्यांची एकमेकांची मैत्री हो न हो, या तिघांची झालेली असते. काय कॉमन आहे त्याच्यामध्ये? सिगारेट पितात ते. अग्निहोत्र म्हणतो मी. गंमत म्हणून आजोबा म्हणायचे. "हे अग्निहोत्र आहे." चाललं त्यांचं सुरू झालं. गंमत आहे हे. कारण सध्या गंमत आहे हे असं लिहावं लागतं हो. लोकं लगेच धर्म, जात, पंथ सुरू करतात. अतितर्क. गंमत आहे. हा समूह आहे. समूह असणारच आहे. तसंच गणभ्यो गणपती. गण म्हणजे टीम, त्यांचा पती. म्हणून गणपती प्रत्येकामध्ये आहे गणपती. मूलाधार स्थितोसी नित्यम. तर म्हणून एखादं काम सुरू करण्यापूर्वी गण कोण-कोण आहे? मी सुद्धा गण एकताची सुद्धा टीम असते. माझ्या क्षमतांचा सुद्धा गण आहे. असा तो बघायला लागतो. एकदा आपण परत म्हणूया आणि ह्याच्या पुढचा जो अनुवाक असणार आहे 6, 7, 8, 9, 10, 11, 12 याच्याबद्दल मी सांगणारच आहे. पण आता इथे विविधतेकडे सुरुवात झाली बनायला पुन्हा आणि त्याच्यामधली एकता आपण बघणार आहोत, की काही जणांकडे संपत्ती आहे, काही जणांकडे नाहीये, काही जणांकडे वाहन आहेत, काही जणांकडे वाहन नाहीये, हे आपण नंतर बघूया. आता अ, ह्या 3 ऋचा म्हणायच्या आणि 3 ऋचा झाल्यानंतर लगेच पुढच्या 6 ऋचा पण आपण म्हणणार आहोत. सो बी अलर्ट. 4-6 ते 4-12 आणि आता सुरू करतोय ते 4-3 ते 4-5. चला सुरू करूया. वन सेक. राइटो, हिअर यू गो. छान म्हणायचं माझ्या वाचून. आता तुम्ही मास्टर झालात. माझं काही चुकलं तर मला सांगा. चलो. नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च भो नमो. नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च. काळा हिरवा काळा 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 व्रातपतिभ्यश्च भो नमो. नमो गणेभ्यो लाल काळा हिरवा गणेभ्यो. नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो. आता पहा उलट अर्थी शब्द अँटॉनिम्स एकमेकांचे विविधता बघा आता. आणि या 6, 7, 8, 9, 10, 11, 12 या
7 ऋचांमधले अनेक शब्द तुम्हाला माहितीच आहेत. नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो. हे शेवटचं प्रत्येक ठिकाणी आहे. सगळ्यांना नमस्कार. वहा नमो वहा. नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो. नमो महद्भ्यः नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च. बघा, क्षुल्लक गोष्टी आहेत या. क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष देऊ नको, महत् गोष्टींकडे लक्ष दे. असं आहे. आता मी अर्थ जाणार नाही तुमचा, तुम्ही अर्थ आधी काढा. हे अँटॉनिम म्हणजे विष्णू सहस्रनामामध्ये या विरुद्धार्थी जोड्या पटापट दिसतात. अनुर बृहत कृशस्थानुर घृणभृन्निर्गुणो महान अद्रुत स्वद्रुत स्वास्य प्राग्वंशो वंशवर्धन. बघा किती सांगितलं त्यांनी. अणुर बृहत कृश स्थाणू. अणु म्हणजे लहान, बृहत म्हणजे मोठा, कृश म्हणजे लुकडा, स्थाणू म्हणजे जाडा स्थिर असा घट्ट बसलेला. अणुर बृहत तसंच आहे. नमो महद्भ्य क्षुल्लकेभ्यश्च भो नमो. आहे की नाही? आता बघा म्हणजे दोन्ही आहे. 6-7 एक संपूर्ण म्हणायचं. नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च भो नमो. नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च भो नमो. नमो रथीभ्यो. तो भ्यो का लांबवला? तो अवग्रह चिन्ह आहे, तिथे अ आहे. रथी अरथे. नमो रथीभ्यो रथेभ्यश्च. नमो रथीभ्यो रथेभ्यश्च वो नमो. संपूर्ण. नमो रथीभ्यो रथेभ्यश्च वो नमो. पुढे जाऊ. नमो रथेभ्यो नमो रथेभ्यो रथपतेभ्यश्च वो नमो. आता कोणतरी म्हणेल की ते रथी, मग इथे काय सांगतो नंतर. नमः सेनाभ्य नमः सेनाभ्य सेनानिभ्यश्च. काळा लाल काळा हिरवा काळा सेनानिभ्यश्च वो नमो.
नमः शत्रुभ्यः नमः शत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च नमः शत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमः तक्षभ्यो विसर्ग म्हटला नमः तर मग तक्षभ्यो म्हणायचं किंवा नमस्तक्षभ्यो म्हणा नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो आता हे ऐकू काय काय आहे ते गमती जमती बघू याच्यातलं काय काय ते पटपट पटपट आहे विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यो विरूप विचित्र रूप आहे काहीतरी वेगळंच आहे आणि विश्वरूप संपूर्ण रूप आहे सगळ्या दोन्हीकडे ही ऊर्जा आहे प्रत्येक वस्तू वेगळी आहे प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे या सगळ्यांचं मिळून एकच विश्वरूप आहे नमो महद्भ्य क्षुल्लकेभ्य मोठ्या गोष्टी आणि अगदी क्षुल्लक गोष्टी खुर्द म्हणतो तसं बुद्रुक आणि खुर्द म्हटलं असं हे सगळे शक्तीचे पैलू आहेत शक्तीच्या क्वांटमचे पैलू आहेत मोठ्या यशाचेही महत्व आहे छोट्या यशाचेही महत्व आहे मोठ्या अपयशाचेही महत्व आहे छोट्या अपयशाचेही महत्व आहे मोठ्या कामाचेही महत्व आहे छोट्या कामाचेही महत्व आहे हा मोठा हा छोटा सगळंच आहे रथीभ्य अरथेभ्य मगाशी तो अवग्रह पाहिला ना हेच तो रथी म्हणजे रथी महारथी अतिरथी हे सगळे डेसिग्नेशन होती ना म्हणजे रथ ज्यांच्याकडे आहे ते चतुरंग सेना दलामध्ये खूप छान छान आहे आता वेळ मिळाला तर नंतर बघू आपण काहीतरी अश्व म्हणजे हत्ती दळ मग रथ मग घोडे आणि मग पायदळ त्यांचे प्रत्येकाचे रोल ठरलेले होते धमाल होतं रथीभ्य रथ चालवणारे आणि अरथेभ्य रथ नाही आहेत पण मग पावलाने चालतात ते पद असं म्हणजे काही जणांकडे साधन संपत्ती आहे काही जणांकडे साधन संपत्ती नसेल आयुष्याच्या संघर्षामध्ये प्रत्येक वेळेला माझ्याकडे रथ असेल अशातला भाग नाही माझ्याकडे काही पण नसेल आता पण पाय आहेत की नाही माझ्याकडे रथेभ्यो मग आता रथेभ्यो मगाशी म्हटलं रथीभ्य अरथे मग आता रथेभ्यो रथपतीभ्यश्च वो नमो मग रथ असेल त्यावेळेला त्याचं स्किल पण आलं रथ झालं साधन स्किलचं काय आहे स्किल कोणाकडे कर्त्याकडे अशी ती गंमत आहे म्हणजे कृष्णाने जे सांगितलं आहे ते खूप कनेक्शन मोठं आहे सेनाभ्य सेनानीभ्य सेना आणि सेनानी सैन्य आहे स्किल कुठे आहे आता सेनानी म्हणजे स्किल मॅन्युअरिंग नको का लिडरशिप इज अ स्किल लिडरशिप हे खरोखर स्किल आहे आणि आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली लिडरशिप शिकवावी लागते याच्यावर मान्यताच नाहीये प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकवावं लागतं मॅनेजमेंट शिकवावं लागतं शिकून घ्यावं लागतं याच्यावर मान्यताच नाही आपल्याकडे फॉर्मल एज्युकेशन हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे गोष्टी झरझरझर होतात संपूर्ण आवाका येतो असं हा तू काम कर मग काम करण्यात तुला जमेल हे जितकं खरं आहे तितकं काम करत असताना काही प्रोसेस शिकून घेऊन त्यातली तत्व शिकून घेऊन पुढे गेलं महत्वाचं असतं सेनाभ्य सेनानेभ्य सामूहिक प्रयत्न करवून घेणं याच्यामध्ये मोठं स्किल आहे शत्रुभ्य संग्रहीतृभ्य मी मध्ये ऍक्शन पण केली होती म्हणताना शत्रुभ्य संगृहीतृभ्य शत्रू हा शब्द क्षद वर्ण आलेला आहे म्हणजे वाटणं ज्याला म्हणतो आपण त्याला आणि संगृहीत संग्रह माहिती आहे सगळ्यांना संग्रहित मग यातलं काय चांगलं वाटणं चांगलं की संग्रह करणं चांगलं कृष्णाची युक्ती कायम लक्षात ठेवायची कुठलंही काहीही चांगलं नाही आणि काहीही वाईट नाही अकबर आणि बिरबलाला तेच विचारलं होतं कुठलं टूल जास्ती महत्वाचं तो म्हणाला तर जे त्यावेळेला असेल ते महत्वाचं किंवा ते उपयोगाचं बाकींचा उपयोग असून नसतो त्यावेळेला आणि माहित नसतं असा तो भाग आहे सगळा शत्रुभ्य संग्रहितृभ्य हे सगळं पाहिजे मग रथ महत्वाचा का रथपती महत्वाचा रथपती ते स्किल असेल पण साधन नसेल तर काय करणार मग ज्याच्याकडे रथ आहे तो महत्वाचा का ज्याच्याकडे रथ नाही तो महत्वाचा महत्वाचा संबंध येतो कुठे ना मोठं ना छोटं पाहिजे दोन्ही एकाचा उपयोग होणार नाहीये त्यामुळे कोणीच मोठं नाही कोणीच छोटं नाही तक्षभ्यो रथकारेभ्यश्च तक्षभ्य म्हणजे सुतार काम करणार रथ बन आता रथ बनवण्यानं तुम्ही बघा आता काय आहे ते
सुतार आणि असेंब्ली करणारे सुतार फरक आहे. आता हे मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काही वर्ष काम केलं, मग IT मध्ये काम. थोडक्यात सांगायचं झालं तर तसं पाहायला गेलं तर एक ना धड भाराभर चिंध्या, पण त्या चिंध्यांची गोधडी केली. हे शब्द सुद्धा माझ्या एका मित्राने सांगितलेत, मनीष जोशीने, की चिंध्यांची गोधडी, चिंध्या महत्वाच्या नाहीत, गोधडी महत्वाची नाही, पण गोधडीसाठी चिंध्या लागतात. आणि चिंध्यांना कमी लेखणं हे तितकंच कमीपणाचं आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गाडी बनवण्याचं वेगळं स्किल आहे, कारण गाडीमध्ये हजारो पार्ट्स असतात. नुसतं टायर पंक्चर झालं आणि टायर काढल्यानंतर वरवर दिसणारे पार्ट्स बघा, वरवर दिसणारे ते चार हे असतात, ते नट्स असतात, ते स्वतः टायर असतं. नीट खोलवर पाहिलं तर ते टायरला स्वतःची एक कडी असते, टायरची रिम आहे आतमध्ये. टायर ट्यूबलेस असेल तरी सुद्धा त्याला ते ट्यूब नसते, पण मग त्याला तो प्लग असतो, होल, असंख्य पार्ट्स असतात. म्हणजे लाकूड काम करणारे आणि लाकूड कामाचं असेंब्ली करून रथ करायला किती वेळ लागेल, काय काय असतं त्याच्यामध्ये. नुसता चाक बनवायचं झालं तरी सुद्धा केवढ्या असेंब्ली आहे त्याच्यामध्ये. आरे आहेत, सेंटर आहे, तर बाजूचा परिघ आहे. असा तो भाग आहे, क्राफ्टमनशिप. त्याला क्राफ्ट्समनशिप म्हणतात. मग असा हा भाग आहे. मग अशा पद्धतीने आता आपण म्हणूया काय. हा, आता मस्त म्हणायचं, एकदम झकास म्हणायचं. छान चाललंय आपलं आता, एकदम झकास. चला, आता तुम्हाला अर्थ माहिती आहे. नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो. नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो. नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो. तुम्ही जमलं तर हात वर खाली करा, त्यात काही कमीपणाचं नाहीये. मान वर खाली करण्यापेक्षा हात वर खाली करणं जवळ पडेल. लाजू नका. नमो काळा हिरवा, लाल काळा हिरवा महद्भ्य. मग काहीतरी बेस ठरवा. मग इथे हात ठेवणार असेल तर ओठ हा सेंटर ठरवा. नाकापर्यंत म्हणजे हिरवं, हनवटीपर्यंत म्हणजे लाल, कपाळापर्यंत गेले की निळं, असं हात वर खाली करायचं. कसंही करायचं वेळेस. नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो. नमो रथीभ्यो रथेभ्यश्च वो नमो. नमो रथेभ्यो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो. नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो. नमः शत्रुभ्यः नमः शत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च. काळा काळा लाल काळा हिरवा, संग्रहीतृभ्यश्च 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 वो नमो. नमः स्तक्षभ्यो नमस्तक्षभ्यो. काळा लाल काळा हिरवा काळा, नमस्तक्षभ्यो
रथकारेभ्यश्च वो नमो. है ना? असा आहे भाग त्याच्यामध्ये. हं? आता पुढचा भाग बघू आपण. पण त्याच्या आधी एक अनाउन्समेंट करायची. मी म्हटलं ना, काय काय करतो, काय चालू आहे, त्याचा उपयोग कसा आहे. आज आता मी मागच्या भागामध्ये एक दोन पुस्तकांबद्दल सांगितलं होतं. आता पुस्तकांबद्दलची अनाउन्समेंट आणि ती अवेलेबल कुठे आहेत, कशी आहेत त्याबद्दल पण सांगणार आहे. मोजून 2 ते 2.5 मिनिटं. गेल्या काही वर्षांमध्ये 2018 साली, 18 19 मध्ये पहिलं पुस्तक असं लिहायचा प्रयत्न केला. खरं तर 2001 साली, 2002-1-2 साली अनुवाद केला होता. त्याच्याही 4 एडिशन झाल्या. आता 5वी-6वी सुरू आहे. जॉर्ज ऑर्वेलचं अॅनिमल फार्म याचा अनुवाद केला होता. अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वाचायला गेलं तर पेसिमिस्टिक आहे. अंगावर येतं ते, पण वास्तवाचं भान देणार आहे. सरकार कुणाचं काही असेना, सामान्य माणसाचे चेष्टा होतेच. हे कधीही न बदलणारं सत्य अॅनिमल फार्म मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ऑल अॅनिमल्स आर इक्वल, बट सम आर मोर इक्वल दॅन अदर्स. या वाक्यातली खोच ज्याला कळली त्याला वास्तव समजलं. ऑल आर इक्वल, बट सम आर मोर इक्वल दॅन अदर्स. तिथून लिखाणाचा प्रवास सुरू झाला. मला ते प्रचंड आवडलं होतं. इंग्रजी भाषा सुद्धा सुंदर आहे आणि सहज ॲलिगोरी म्हणतात इंग्रजीमध्ये. अनु त्याला म्हणतात, म्हणजे काय म्हणूया, रूपक असं म्हणूया. रूपक कथा आहे ती. प्राण्यांच्या मार्फत त्यांनी एकंदर सत्ता काय करू शकते, सत्ता काय करते याच्याबद्दल सांगितलं. ते अॅनिमल फार्म. लॅडर ऑफ विजडम म्हणजे अशिष्यायन देयम यावर लिहिलेलं पुस्तक आहे. काय लॅडर कशी आहे ती. मग हे TSS बद्दल मागच्या वेळेला सांगितलं होतं. श्री विष्णू सहस्त्रनाम आनंद आहे. ॲव्हरेज गाईड टू PMBOK. द मास्टर क्लास फॉर प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड प्रोग्राम लीडर्स, PMO आर्किटेक्ट्स. मग गोष्ट भगवद्गीतेची एकत्र रुची अंगीकारावी अथर्वशीर्ष, त्याचीच इंग्रजी भाषा. हे सगळं सेट अवेलेबल आहे. 11,100. पण त्याची डिस्काउंटेड प्राइस 7,000 आहे. कोणालाही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा वेबसाईटवर गेलात तरी सुद्धा चालेल. त्याच्याबद्दल सुद्धा नंतर सांगणार आहे. गिफ्ट कोणाला द्यायची असेल तरी सुद्धा आम्ही गिफ्ट देतो. पुस्तकांच्या वेगळ्या कॉम्बिनेशन्स अवेलेबल आहेत. तुम्ही जर का साईटवर गेलात तर ते सुद्धा दिसेल तसं तुम्हाला. आज मी एक कॉम्बिनेशन सांगणार आहे त्याच्यातली, व्हेज कॉम्बिनेशन वगैरे. पण त्याच्या आधी सुरुवात करतो की विष्णू सहस्त्रनाम आनंद हे 2री एडिशन आता येईल. आणि एकतरी रुची अंगीकारावी याला मी VE कॉम्बो म्हणतो. 1,399च्या ऐवजी ₹1,200. हे सगळं वेबसाईटवर आहे. तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर देऊ शकता. VG कॉम्बो. VG स्टँड्स फॉर विष्णू सहस्त्रनाम आनंद आणि G फॉर भगवद्गीता असं. हा. विष्णू सहस्त्रनाम आनंदचं मराठी पुस्तक आत्ता आहे. इंग्रजी पुस्तक अजून पुढच्या 2 महिन्यामध्ये येईल. त्याचीही ऑर्डर तुम्ही दिलीत तरी चालणार आहे. यामध्ये हे आत्ता तरी जे कॉम्बिनेशन्स अवेलेबल आहेत तिथे आहे. इंग्रजी पुस्तक भगवद्गीतेचे सुद्धा आहे. तुम्हाला ते जसं हवं असेल तिथे वेबसाईटमध्ये तुम्ही ऑर्डर दिली की नोट देऊ शकता. अगदीच ज्यांना जमणार नाही वेबसाईटवर, असं जमत नाही असं होत नाही. कोणाला तरी सांगून करता येतं, तुम्हाला करता येतं. नाहीतर मग आमच्याशी बोला, आम्ही देऊ. VEG व्हेज कॉम्बो. विष्णू सहस्रनाम, एकत्र रुची अंगीकारावी आणि गोष्ट भगवद्गीतेची. हे प्राइजेस इथे लिहिल्यात. 1,399ची VE ची 1,200 आहे. 1,850ची 1,600 VE कॉम्बो आणि VEG. या तिघांमध्ये प्रत्येक वेळेला कनेक्शन देऊन ठेवलेलं आहे विष्णू सहस्त्रनाम. आता सुद्धा तुम्हाला सांगतोय बघा, रुद्रामधलं कनेक्शन भगवद्गीतेशी आहेच. कनेक्शन माणसाने माणसाच्या शांततेसाठी, उत्कृष्टतेसाठी आणि म्हणून आनंदासाठी लिहिलेलं सगळं आहे. त्यामध्ये असणारच कनेक्शन. नाही सापडलं तरच काहीतरी गडबड होते असं नाही का म्हणायचं. मग ही अशा सगळ्या प्राइजेस आहेत. तुम्ही जर का वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला हे दिसणार आहे सगळं. म्हणजे अगदी 2 मिनिटासाठी तुम्हाला मी वेबसाईट पण दाखवतो. फार वेळ घेणार नाही. अ, 3 मिनिटं झाली खरं. मी 2 मिनिटं सांगितलं होतं. सॉरी फॉर दॅट. पटकन मी सांगतो वेबसाईट कुठे दिसते ती. DGonline.in. DG म्हणजे धनंजय गोखले. ऑनलाईन.in ही अशी वेबसाईट आहे. DG लर्नेक्स विविध कोर्सेस आहेत. नंतर सांगेन. आता बुक्समध्ये जायचंय तर बुक्समध्ये गेल्यानंतर सगळी पुस्तकं दिसत आहे बघा. VG कॉम्बो दिसतो. म्हणजे तिथे गेलात, फिरून आलात की सगळं दिसणार आहे. VG, VE सगळं. हे विष्णू सहस्त्रनाम आनंद दिसतो.
हे पीएमओ. या पुस्तकाबद्दल माहिती हवी असेल तर इथे क्लिक केलं ना, तर इथे पहिले चॅप्टर्स पण वाचता येतात तुम्हाला. मग ठेवलंय सगळं, मग सगळं ठेवलेलं आहे. मग इथे व्हिडिओ पण नाही. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये या पुस्तकामध्ये काय आहे ते हवं असेल तर इथे दिलेलं आहे, व्हिडिओ मला सगळं कोणी व्यवस्थित दिलंय. विचारलं की हे बघ आलंय. भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला नक्की काय सांगतो हे थोडक्यात सांगता येईल का? तर बुद्धीत समत्व आणि कर्मात कौशल्य, पीस विदिन. मग याच्यामध्ये काय आहे, फीडबॅक कसे आहेत, अजून काही वेगवेगळी पुस्तकं. तुम्ही तिथे खेळा वेबसाईटवर, काही लागलं तर आमच्याशी बोला. डायरेक्ट तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. बाय नाव म्हटलं की इथे जातं पुढे ते चौकशी करतं. इथे डिस्काउंट्स वगैरे असतात सगळे. ते बाय डिफॉल्ट असतं, तुम्हाला काही करावं लागणार नाही, काळजी करू नका. सगळे इथे व्यवस्थित दिलेलं आहे, आनंदाने घ्या. आणि नेहमी म्हणतो तसं याचा वापर आपण वेगळ्या कारणासाठी करतो. गिफ्टिव्हिजम साठी करतो. दातव्यमित यद्दानम दीयते अनुपकारिणे, याची प्रॅक्टिस सुरू आहे. मुळात मी हे दान देत नाहीच आहे. हे तुमच्यासारख्या लोकांनी घेतलेल्या पुस्तकातून जे काही खर्च जाऊन उत्पन्न राहतं त्याच्यातनं मी फक्त आपलं एक व्हेइकलचं काम करत आलेलो आहे. तुम्ही पुस्तकं घेऊ शकता, प्रोडक्ट्स तुम्ही गिफ्ट देऊ शकता, किंवा या पुस्तकांबद्दल तुम्ही इतर लोकांशी बोलू शकता. सबंध डेटा इथे दिलेला आहे, अगदी नावासकट. अगदी 10वीच्या विद्यार्थ्याला सुद्धा मदत केलेली आहे. अगदी वायरमनच्या कोर्सला सुद्धा कोणी अडकलं असेल, मात्र त्याची योग्य खातरजमा करून आतापर्यंत सगळं दिलेलं आहे. 24 लाख पर्यंत जास्ती गेला असेल आता, 24-25 लाखापर्यंत गेलेलं असेल तसं. तर ही अशी 2-3 पुस्तकं मला तुम्हाला सांगायची होती, ही कॉम्बो वगैरे. आता शेवटचा कनेक्ट म्हणजे मग आपला आजचा भाग इथे संपेल. 13 ते 17, 13 ते 17 मध्ये व्यावसायिक आले आता. हं? असं करतो मी, आधी तुम्हाला ते सांगतोच, म्हणजे कसं म्हणताना मजा येईल. काय झालं मगाशी, तक्षभ्यो रथकारेभ्यश्चो रथकारेभ्य, याच्यामध्ये सांगितलंच गेलं की लाकूड काम करणाऱ्याला आणि असेंब्ली बेस्ड डिझाईन करून त्याचं काम करणाऱ्याला. मग आता बघा, कुलालेभ्य कर्मारेभ्य, कुलाल म्हणजे कुंभार आणि कर्मार म्हणजे लोहार, हे सगळे बलुतेदार आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. पहा म्हणजे रुद्रामध्ये काय काय विचारणा केली आहे. आपण त्याला देवाचं 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 करून जी काही कर्मकांड त्याच्या आजूबाजूला आले ना, त्याच्या इतकं काय म्हणूया आपण, म्हणजे कसं म्हणायचं, आजोबांचे शब्द वापरतो माझ्या मी. अं, तो आपल्यासाठी नाही हा, कोणासाठी. पण आजोबा माझे म्हणायचे, धन्या नतद्रष्टासारखा वागतोयस तू. की अरे, असं ते म्हणायचे मला आणि खरंच वागायचं मी काही वेळेला. पण ते म्हणजे इतकं सगळं त्याच्यामध्ये आहे, त्याचा अर्थ सोडून म्हणजे उसात मधला रस सोडून चिपाड चोखण्यासारखं नाही का? नारळातलं खोबरं पाणी टाकून द्यायचं आणि करवंटी खात बसण्यासारखं नाही का हे? अशा वेळेला ज्यावेळेला चालतात त्यावेळेला फॉर्च्युनेटली आमच्या घरीही काही आजोबांनी स्पष्ट सांगायचे ते, की हे असे आवर्तन आणि उरकाउरकी करू नका. वेळ असेल तेवढंच म्हणा, नसेल तर म्हणू नका. पण हातातलं काम मात्र उत्कृष्टता ह्याच्या अलीकडे पलीकडे नाही. म्हणजे बँकेची स्टेटमेंट सुद्धा ज्यावेळेला ते वाचून घेऊन यायचे, किंवा एखाद्या इन्व्हेस्टमेंटची फाईल सुद्धा ज्यावेळेला मी रेकॉर्ड ठेवायचो, अ, खोडू नकोस देण्यात इथे लगेच. ते पान संपूर्ण कट मार, दुसरं पान तयार कर. उत्कृष्टता. मग देव तिथेच आहे, असं ते नाही म्हणायचे. त्यामुळे हे जे चालतं, की 11 वेळा रुद्र म्हणा, कुणाच्याही श्रद्धेला जरा सुद्धा धक्का लावण्याची मनात इच्छा नाहीये. पण आता तुम्हीच बघा, ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषभे नमः, नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम उत ते नमः, यात इषु शिवतमाम शिवम बभूव ते धनुः, शिवा शरव्या यातवतया नो रुद्रमृडया. याच्यातला जर अर्थ समजला तर आपण धडधड 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 म्हणू का? नाही म्हणणार. आपल्यातला कॉन्शियसच म्हणून देत नाही. मग आता सांगा बरं, एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक उरकण्यामध्ये हा नतद्रष्टपणा नाही का? कुंभाराला नमस्कार आहे, लोहाराला नमस्कार आहे, लाकूड काम करणाऱ्याला नमस्कार आहे, कॉम्प्लेक्स असेंब्ली करणाऱ्या माणसाला नमस्कार आहे. कुलालेभ्य कर्मारेभ्य पुंजिष्टेभ्यो निषादेभ्यो, साठवणूक करणाऱ्यांना आणि शिकारी म्हणजे धान्य जमा करणाऱ्यांना. म्हणजे आता गोडाऊन आलं नाही का,
आणि शिकारी लोकांना, मासेमारी करणाऱ्यांना निषादेभ्य. निषद शब्द उपनिषद मधलं निषद, बसणं एका जागी. शिकारीला कदाचित लागत त्याला असं तासन तास बसणं. इशू क्रुद्ध्यो धन्व क्रुद्ध्यश्च. मगाशी धनुष्याला नमस्कार केला, बाणाला पण नमस्कार केला. अर्थ तयार कोणी केलं पण? त्याला नको का नमस्कार? जस्ट लुक इन टू धिस अँड सी द इन्क्लुझिव्हिटी. आणि मग आतून वाटायला लागेल की अरे, एक ऋचा जरी म्हटली तरी सुद्धा माझ्या घरात लक्ष जातं. नमक फुलालेभ्य. बस थांब ना तिथे, बघ भाऊ घरामध्ये आज काय काय कुंभारामुळे आलाय. नमक करमारे. अरे, खिडकीचं ग्रिल. अरे, तू बसलायस ते टेबल स्टीलचं आहे, हे लाकडाचं आहे. तक्षभ्यो. अरे काय सुरेख वॉर्डरोब आहे, किती सुंदर एकात एक जाणारे ड्रॉवर्स आहेत. रथकारे बेस्ट. जस्ट बी देअर. आणि मग ना डोकी शांत होतात. आमच्याकडे असं सांगितलंय, आमच्याकडे असं सांगितलंय, आमच्याकडे असं सांगितलंय. हा वृथा अभिमान गळून जातो आणि नुसतं शांत राहायला. अरे ओके. नमो मृगयुभ्यश्च वनेभ्यश्च वो न. शिकार करणाऱ्यांना नमस्कार, आणि शिकाऱ्यांबरोबर कुत्रे असतात त्यांना पण नमस्कार. शिकारमध्ये शिकारी होते ना आता. म्हणजे आता जर का एस्किमोकडे गेला आणि त्याला सांगितलं उकडीचे मोदक करून दे, उकडीचे मोदक, एस्किमो नाही करू शकणार ना. तिथे नारळाची झाडं नाहीत ना, काय उकडी कुठे करणार तो. तो खायला गेल्यानंतर पटकन जाऊन चांगला ताजा, "मी आज आता छान एकदम मस्त गरम गरम ताजा मासा आणलाय" असंच म्हणणार ना तो. म्हणजे मानवी बुद्धिमत्ता, कौशल्य, मृगया हे कौशल्य आहे, बुद्धिमत्ता लागते. आणि त्याचबरोबर श्वनी, म्हणजे श्वानाची जी सहज प्रवृत्ती आहे, निष्ठा. मग रूपक बघायची झाली तर अशी पण बघू शकतो. आणि ऍज इट इज फॅक्ट बघायची झाली, आयदर वन शुड सी द फॅक्ट और वन शुड लुक इन टू द मेटाफोर्स. तर्क नको. तर्क फार आलं की पंचायत होते. फॅक्टला तर्क लागत नाही, मेटाफोरला तर्क लागत नाही, भाव लागतो. नम श्वभ्य श्वपती. मग कुत्र्यांना आणि कुत्र्यांच्या मालकांना जबाबदारी आणि प्रेम दोन्ही नाही का, असा भाग आहे. चला आता म्हणूया. आता आता म्हणताना मजा येईल तसं. सुरेख सुरेख सुरेख. आणि आय थिंक वी आर ऑन टाइम. 58 मिनिटं झाली, पुढची एक 7-8 मिनिटं लागतील. चला, काय सांगायचं असं प्रश्न पडतो काय वेळेला. नमः कुलालेभ्य. म्हणा आता माझ्या मागे संबंध ओळ म्हणायचे, कारण आता कुलाल म्हणजे कुंभार, करमार म्हणजे लोहार, कुंजिष्ट म्हणजे अन्नाची साठवणूक करणारा, निषाद म्हणजे शिकार करणारा, स्पेशली मासेमारी करणारा, कारण मासेमारी करताना बराच वेळ बसावं लागतं. इशू क्रुद्ध बाण बनवणारा, धन्व क्रुद्ध धनुष्य बनवणारा, मृगयुभ शिकार करणारा, शिकारीला साथ देणारा, स्वतःच जीव धोक्यात घालून श्वनिभ्य असे कुत्रे तयार करणारा श्वभ्य आणि श्वपती. So see the fact or see the metaphor, but see it. त्यामुळे रुद्राची एक ऋचा दिवसभर पुरते. मग आजची असाइनमेंट अशी आहे, नमः तक्षभ्यो. आज फक्त तक्षभ्यो बघायचं. सुतार कुठे दिसतोय का मला माझ्या घरामध्ये, माझ्या परिसरामध्ये? लोहार कुठे दिसतोय का मला? कुंभार कुठे दिसतोय का मला? हे सृष्टीकडे बघणं आहे ना. आणि मग या सृष्टीमधलं वैविध्य दिसेल, आणि वैविध्यामधलं ऍप्लिकेशन दिसेल. मग शांत होऊ आपण, दृष्टी वाढेल, काही गोष्टींमधली फ्युटिलिटी दिसेल, व्यर्थता दिसायला लागेल, बोलणं पण बंद होईल ऑटोमॅटिकली काही गोष्टींबद्दल तुमचं. आणि काही गोष्टींमधली फ्युटिलिटी फर्टिलिटी दिसेल. चला, लेट्स गो. नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो. नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो.
नमः कुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च नमः कुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च नमः कुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नमः इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च नमः इषु नमः इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च काळा हिरवा काळा लाल काळा हिरवा काळा लाल काळा हिरवा सी द मूव नमः इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च नमः इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो काळा हिरवा काळा लाल काळा हिरवा नमो मृगयुभ्य नमो मृगयुभ्य श्वानेभ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्य श्वानेभ्यश्च वो नमो नमः श्वभ्य श्वपतिभ्यश्च नमः श्वभ्य श्वपतिभ्यश्च वो नमः पुरे चला. नमः श्वभ्य श्वपतिभ्यश्च वो नमः. ही शाई नसते दरवेळेला. हा? मग आता हे पाहायला कसं आहे, मानवी समाज रचना दिसली आपल्याला. मागच्या अनुवाकात एकदम वेगळंच रूप दिसलं, अंडरवर्ल्ड दिसलं सगळं, नाही का? या अनुवाकामध्ये समाज दिसला, समाजामधली वैविध्यता दिसली, समाजामधले विरोधी तत्व दिसली, कौशल्य, व्यवसाय, साधनं, प्राणीसृष्टी, सगळ्याच ऊर्जा मूळ आहे. भगवद्गीतेमधला प्रकृती पुरुष हा जो तो अध्याय सांगतो, किंवा ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना, असं सांगून जातो सटासट. अरे सगळं दिसतंय ते एनर्जीचा खेळ आहे. आणि मग तू सगळीकडे एनर्जीला, म्हणजे मला पहा, दिस इज द फॉर्म ऑफ एन एनर्जी, असं त्याला कळत जातो तसं. येत्या लक्षात? असा आजचा भाग होता. हं? मग अतिशय शांतपणे तुम्ही नेहमीप्रमाणे सांभाळलत मला. 5व्या भागापर्यंत सांभाळलत. असंच 12व्या भागापर्यंत सांभाळा, म्हणजे आपल्याला 13व्या भागामध्ये छानपैकी रुद्र म्हणता येईल. आता सांगा बरं, काय आहे या रुद्रामध्ये? आपला आहे ना तो, आपलं वर्णन आहे त्याच्यामध्ये. मग असं भीतीपोटी किंवा अज्ञानापोटी बरं आहे का हे असं करणं? असं फक्त पाहायला हरकत नाही. आणि पाहिलं की दिसतं. माझ्यावरून तुम्ही तर नक्कीच अंदाज बांधा. अगदी प्रामाणिकपणे सांगतो. लोक ऐकत नाहीत माझं, पण मी खरं सांगतोय. तुम्ही मला पाहिलं तर माझं कशाचाच अभ्यास नाही. संस्कृत फक्त 8वी 9वी 10वी शिकलेलो आहे मी. पण नुसतं पहा ना तू, की काय असेल बाबा याच्यामध्ये. इलॉजिकल असतं ते इतकी वर्षानुवर्ष चालत नसतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे इलॉजिकल गोष्टी चालतात वर्षानुवर्ष. पण हा रुद्र जर का त्यांनी, आणि पहिलीच प्रार्थना इतकी सुंदर आहे, मधु मनुष्य मधु जनिष्य, असा लिहिणारा मनुष्य किंवा असं खाली काहीतरी विचित्र लिहिणार नाहीत ना. मग नाही माझं वाचन, नाही अभ्यास, ना कुठल्या विषयात डॉक्टरेट, काय काय फक्त बघा तुम्ही. प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये एवढं दिसलं, 5,000 कोटीची कंपनी असो, 12,000 कोटीची कंपनी असो, मॅनेजिंग डायरेक्टर मी सारखेच आहोत ना आम्ही. तो माझ्याकडे मदतीला आलाय, मी त्याच्याकडे मदतीला चाललोय. वी आर टुगेदर. इट इज
कॉम्प्लिमेंटरी, इट इज कॉन्ग्रुअंट, हा भाग आहे. त्यामुळे फक्त पहा आणि पाहण्यासाठी थांबावं लागतं. ही जी धाव आहे शरीरापेक्षा सुद्धा इकडची प्रचंड बुद्धीची धाव आहे. ऍसिडिटी फार झाली की समजायचं बुद्धी नको इतकी पुढे आलेली आहे. अनालिसिस फार झाला. तर मग आता इथे आपण थांबूया आणि लेट्स एन्जॉय. छान चाललंय. आता पहिल्या 2 अनुवाकांना आपल्याला एक 75 मिनिटं लागली, पण बाकी जमतंय मला आपलं 60-65 मिनिटांमध्ये आवरायला. तर आता पुढचा भाग लवकरच. धन्यवाद. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. हॅव अ ग्रेट इव्हनिंग. सी यू सून. बाय बाय.